नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचे स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव घेत असते, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असते. आपण आत्तापर्यंत अंकगणिताचे 300+ क्वेश्चन केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा परिघ किती? आता व्यास दिला आहे त्या वर्तुळाचा. व्यास म्हणजे काय असतो हे पूर्ण, त्रिज्या म्हणजे ही असते. व्यास किती दिलेला आहे? 14 सेंटीमीटर. म्हणजेच त्रिज्या किती असणार आहे? 7 व्यास डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती? 7 सेंटीमीटर असणार आहे. त्याचा परिघ काय असणार आहे? परिघाचं सूत्र काय असते? 2πr. 2πr म्हणजेच काय? 2 गुणुले 22/7 गुणुले r किती आपल्याला? 7. म्हणजेच काय असणार आहे? 44 काय असणार आहे? त्याचा परिघ असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 21. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्यांच्यातील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? प्रश्नामध्ये गुणोत्तर ज्यावेळी असेल त्यावेळी पहिला काय लिहून घ्यायचं? हा रेशो लिहून घ्यायचा. म्हणजेच किती आहे? तर 5:11. म्हणजेच आपण हे असं लिहू शकतोय 5x:11x व त्यांच्यातील फरक 90 आहे. मग डिरेक्टली काय करायचं? 11x - 5x फरक दिलेला आहे, 90 फरक आहे. उत्तर किती येईल? 6x = 90. म्हणजेच x काय येईल? 90 डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय येईल? x येईल 15. मग पहिली संख्या काय येईल? 5x घेतली आपण, म्हणजेच काय येईल? 15×5 = 75 आणि 11 गुणुले x म्हणजे काय येईल? 11 गुणुले 15 येईल. 11 गुणुले 15 किती येणार? 75 आणि 165. त्यापैकी लहान संख्या कोणती असणार आहे? 75 ही काय असणार आहे? लहान संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक ए. x डिवायडेड बाय 35 = 161 डिवायडेड बाय 115. तर x आपल्याला इथंच विचारले किती येणार? 161 डिवायडेड बाय 115 इंटू काय करावं लागेल? 35. 35 इथे काय आहे? डिवाइड आहे. इकडे गेल्यावर काय होणार? तो मल्टिप्लाय होणार. 35. 5 2 10, 5 3 15, 23 7 म्हणजेच काय येईल? x = 49. पर्याय क्रमांक बी. x = 49. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23. एका त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणोत्तर 2:3:4 या प्रमाणात आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतर्कोनाचे माप किती? आता इथे प्रश्न काय आहे? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणोत्तर. त्रिकोणाच्या बाह्यकोनाची गुणोत्तर दिलेलं आहे इथं. त्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360. म्हणजेच काय? त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360 डिग्री. आणि जर अंतर्कोन दिले असतील तर काय होणार आहेत? 180 डिग्री असतात. त्रिकोणाच्या अंतर्कोनाच्या मापांची बेरीज किती असते? 180 डिग्री. कारण बाह्य कोण असताना ते काय कोण काय झाले केलेले असतात? वाढवलेले असतात. आता हा त्रिकोण आहे असा, तर हे असे कोण काय केलेले असतात? ते वाढवलेले असतात. त्यामुळे त्याची किती येते? 360 डिग्री काय येते? त्या त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज. आता इथे त्यांचं गुणोत्तर दिलं आहे किती? 2:3:4 म्हणजेच काय? 2x:3x:4x. तर ते त्रिकोणाच्या सर्वात लहान अंतर्कोनाचे माप किती? आता त्यासाठी आपल्याला पहिलं काय करावं लागणार आहे? x काढून घ्यावं लागणार आहे. 2x + 3x + 4x = काय लिहू शकतो आपण? 360. म्हणजेच काय होणार आहे? 9x = 360. म्हणजेच x काय येणार आहे? 40 डिग्री येणार आहे. आता लहान कोणाचं माप त्याने विचारलं आहे. 2x = काय झालं? 80 डिग्री झालं. त्यानंतर हे 3x = काय होणार? 3 ×
3 × 40 म्हणजेच किती येणार 120 हे कोण झाला. आणि 4x इज इक्वल टू 4 × 40 म्हणजेच किती झालं 160 डिग्री हा तिसरा कोण झाला. आता हे झाले बाह्य कोणाची मापे झाली. त्यांनी काय विचारले तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप किती. तर फॉर्म्युला काय आहे आंतरकोन इज इक्वल टू 180 डिग्री मायनस बाह्य कोन. तर पहिला आंतरकोन कोणता येईल 180 मायनस हा 80 डिग्री हा 80 म्हणजेच किती येणार 100 डिग्री. दुसरा किती येईल 180 मायनस हा 120 म्हणजेच किती येईल 60 डिग्री. आणि तिसरा आंतरकोन कोणता येईल 180 डिग्री मायनस 160 डिग्री म्हणजेच काय 20 डिग्री. आता हे सगळ्यात लहान कोणतं आहे 20 डिग्री म्हणून आपला आन्सर काय आहे 20 डिग्री पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 24 एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा ABC यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती. 7,200 काय झाला आहे नफा झाला आहे. तर अनुक्रमे ABC यांना वाटला आहे तो AB आणि C यांना कसा वाटला आहे 2x 3x आणि 4x या प्रमाणात वाटला आहे. तर बीचा वाटा आता बीचा वाटा आपण कसा काढतो आहे तर बीचा वाटा कसा असणार 3x वरती लिहायचं आणि खाली काय करायचं 2x + 3x + 4x × 7200 म्हणजेच काय आलं 3x डिवायडेड बाय किती झालं 5 आणि 4 9x × 7200 हे x कॅन्सल म्हणजे किती झालं 2400 हा काय झाला आहे बीचा वाटा झाला आहे. जर आपल्याला एचा वाटा काढायला लावला असता तर काय केलं असतं आपण 2x केलं असतं वरती काय येणार हे 2x येणार न्यूमरेटरला आणि खाली काय येणार त्यांचे ॲडिशन 2x + 3x + 4x जसं इथं आहे तसं × 7200 म्हणजेच काय आलं असतं 2x डिवायडेड बाय 9x × 7200 म्हणजेच 1600 आला असता एचा वाटा. आता सीचा जो वाटा येणार आहे तो काढून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आपलं उत्तर काय असेल बीचा वाटा काढायला सांगितलं आहे इथे आपलं उत्तर काय असेल 2400 ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 25 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे व त्यांची वये अनुक्रमे 3:4:7 या प्रमाणात आहे तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. आता 3x:4x:7x काय त्यांचे प्रमाणात आहेत त्यांचे वय म्हणजेच काय लिहू शकतो आपण त्यांच्या वयांची सरासरी 28 आहे. 3x + 4x सरासरी आपण काय करतो आहे त्यांच्या वयांची बेरीज भागिले किती व्यक्ती 3 व्यक्ती म्हणून बरोबर काय असणार आहे 28 म्हणजेच काय येणार आहे 3 4 किती 7 7 14x डिवायडेड बाय 3 28 x काय येईल 28 हे 3 इकडं डिवाइड आहे इकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय 14 इकडं मल्टिप्लायमध्ये आहे न्यूमरेटरला आहे इकडे काय होणार तो डिनॉमिनेटरला येणार म्हणजे एक्सचं काय व्हॅल्यू आली 6 व्हॅल्यू आली. आता 3x म्हणजे काय 3 × 6 म्हणजे 18 आलं पहिल्या व्यक्तीचं वय. 4x 4 × 6 24 आलं आणि 7x 7 × 6 42 आलं. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय काय असणार आहे 18 ऑप्शन क्रमांक बी. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.